कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत। आज कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आणि शेतकरी आत्महत्यांवरून काँग्रेसचे आमदार नाना पटोले विधिमंडळात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। नाना पटोले यांनी सरकारला अक्षरशः धारेवर धरत थेट प्रश्न विचारला की राज्यातील किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या म्हणजे राज्य सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल असा सवाल काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी उपस्थित केला। त्यांचं म्हणणं नेमकं काय होतं तेच आपण सुरुवातीला पाहून घेऊयात। अधिवेशन काळ चाललेलं आहे आणि 22 तारखेला अध्यक्ष महाराज पहाटे 5 वाजता कर्जाला कंटाळून विष प्राशन करून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। अध्यक्ष महाराज बाळकृष्ण अलोने निवेदनची गरज नाही यांचं सोनी या गावचे तालुका लाखांदूर 2 एकर जमीन असलेला हा शेतकरी यंदाच्या खरीप हंगामात त्यांनी धान पिकाची लागवड केली असते। अध्यक्ष महाराज या वर्षी पुराची परिस्थिती भयानक होती आणि त्याचं पीक पूर्ण नाहीसं झालं होतं। अध्यक्ष महाराज आणि अध्यक्ष महाराज पीक नाहीसं झाल्यानंतर त्याला जी आर्थिक मदत मिळायला पाहिजे होती पुरामुळे नुकसान झालेलं त्याला मदत मिळाली नाही। मुलाबाळांचं आयुष्य पूर्ण वर्ष कसं काढायचं आणि घेतलेलं कर्ज कसं परत करायचं आणि याच्यानी या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। नाना पटोले यांनी ज्यावेळेस हा विषय शेतकरी कर्जमाफीचा आणि शेतकरी आत्महत्यांचा विधिमंडळात मांडण्यासाठी अध्यक्षांकडून परवानगी मागितली त्यावेळेस याबद्दलचं एक स्थगन आणण्यात यावा असं नाना पटोले यांचं म्हणणं होतं। परंतु अध्यक्षांनी यावरती आता पुढील याच्यात चर्चा केली जाईल, उचित जे काही असेल या संदर्भातले निर्णय घेतले जातील असं सांगितलं। त्यावेळेस नाना पटोले काहीशे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। तुम्हाला अधिकार आहे स्थगन आपण नाकारलं, पण अध्यक्ष महाराज किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सरकारला पाहिजे? कर्जमाफी सरकार करायला तयार नाही, शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव द्यायला तयार नाही। रोज शेतकरी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करतात अध्यक्ष महाराज आणि ही गंभीर बाब आहे, ही गंभीर बाब आहे अध्यक्ष महाराज। आणि या अन्नदात्याला या महाराष्ट्रामध्ये आता जगायलाच काही स्थान नाही असा काही सरकारचा उद्देश आहे का? आणि म्हणून अध्यक्ष महाराज आपण निर्णय घेतला आहे, पण माझं आपल्याला सरकारला आपल्या वतीनं आदेश गेले पाहिजेत की तातडीनं या घटनेचं तपासणी करून तातडीनं सरकारने निवेदन परवा केलं पाहिजे। शेवटचा दिवस आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बाबतची भूमिका आणि सरकारला नसेल करायचं तर सरकारचं काम आहे अध्यक्ष महाराज। पण माझा एक सवाल नेहमी राहील अध्यक्ष महाराज, या सरकारला शेतकऱ्यांच्या किती आत्महत्या पाहिजे तेव्हाच हे सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करेल। खरं म्हणजे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा कर्जबाजारीपणामुळे, नापिकीमुळे, दुष्काळामुळे वाढलेले आहेत आणि त्यामुळे राज्य सरकारच्या कारभारावरती कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतोय आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमीही एक प्रकारे राहिलेली नाही। दुसरीकडे निसर्गाचा फेरा हा शेतकऱ्यांसमोर सगळ्यात मोठा असा प्रश्न उपस्थित आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती शेतीनिविष्ट असतील किंवा अन्य प्रकारचे खर्च असतील यामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना एकीकडे उत्पन्नाची हमी नाहीये परंतु दुसरीकडे खर्च भरमसाठ प्रमाणात करावा लागतोय आणि त्यामुळेच या पार्श्वभूमीवरतीच राज्य सरकारनं कर्जमाफी शेतकऱ्यांची करावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। त्याचं कारणही अर्थात एक दुसरं एक आहे की मागच्या जर का आपण 3 वर्षात बघितलं, सलग 3 हंगामात बघितलं तर कापूस, सोयाबीन, कांदा, ऊस त्यासोबतच हरभरा असेल, तूर असेल या प्रमुख पिकांचे भाव हे पडलेले आहेत आणि त्यासाठी केंद्र सरकारचे जे काही धोरणं आहेत ते कारणीभूत आहेत आणि त्यामुळेच केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय। परिणामी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा आहे। अर्थात विधिमंडळाच्या या अधिवेशनात, अर्थसंकल्पीय अधिवेशनात याच्या संदर्भात निर्णय होईल अशी अपेक्षा होती परंतु त्यावरतीही पाणी फिरलं गेलेलं आहे। आता अंतिम आठवडा प्रस्ताव सध्या सुरू होईल आता या आठवड्यात आणि पुढच्या 2 दिवसात विधिमंडळाचं अधिवेशन, अर्थसंकल्पीय अधिवेशनही संपणार आहे। त्यामुळे आता तरी कर्जमाफीची एक जी काही अपेक्षा होती त्यावरून चालढकल सुद्धा केली आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांना अशी सुद्धा एक चिंता आहे की कर्जमाफी नेमकी मिळणार आहे की नाही आणि याच मुद्द्याला धरून राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या वाढू लागल्यात आणि त्यामुळे शेतीसमोरचं अरिष्ट अधिक गंभीर झालेलं असताना शेतकरी आत्महत्येनं डोकं वर काढलेलं आहे। अर्थात यावरती राज्य सरकारनं कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना किमान काहीसा दिलासा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून आणि शेतकऱ्यांकडून केली जाते। आता नाना पटोले यांच्या मागणीनंतर राज्य सरकार विधिमंडळात बुधवारी तरी म्हणजे शेवटचा दिवस जो काही आहे विधिमंडळाच्या कामकाजाचा त्या दिवशी तरी शेतकरी आत्महत्यावरून निवेदन देणार का हे बघावं लागणार आहे।
दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आज विधान परिषदेत उपस्थित करण्यात आलेला होता आणि तो होता की शेती निविष्ठांसाठी जे काही GST लागतं ते GST रद्द करण्याच्या बाबतचा। अर्थात याच्या आधीही आपण बघितलंय की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे काही आमदार आहेत एकनाथ खडसे यांनी सुद्धा हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केलेला होता। त्यावेळेस अजित पवार जे काही उपमुख्यमंत्री होते त्यांनी असं सांगितलेलं होतं की शेतकऱ्यांना जर का आपल्याला GSTच्या माध्यमातून सूट द्यायची असेल तर त्यासाठी केंद्र सरकारशी बोलावं लागेल, GST काउन्सिलसोबत बोलावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला निर्णय घेता येईल असा त्यांनी त्यावेळेस मुद्दा मांडलेला होता। याच मुद्द्यावरनं शशिकांत शिंदे यांनी सुद्धा राज्य सरकारला आज विधान परिषदेत कृषी मंत्र्यांना विचारलं की खतांवरची जे काही GST आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांवरती मोठा भार पडतोय तर त्यातनं सूट देण्यात येणार का, त्याच्याबद्दल शशिकांत शिंदे यांचा प्रश्न नेमका काय होता ते सुरुवातीला तुम्ही पाहून घ्या। की आपण सांगितलेलं आहे की खताच्या किमतीवरच्या GST रद्द करण्याचा हा अधिकार राज्याला सुद्धा आहे। आपण निर्णय घेतला तर बऱ्याच ठिकाणच्या GST आता परवाच्या दिवशी सुद्धा आपण एक बिल आणलेलं आहे। तर शेतकऱ्यांच्या असलेला केंद्राने जरी GST लावलेला असलं तर राज्य सरकार खतावरचं GST कमी करण्याच्या संदर्भात पॉलिसी निर्णय घेणार का? दुसरा गोष्ट अशी आहे, बोगस कंपन्यांच्या संदर्भामध्ये ज्या काही तक्रारी आहेत या शेतकऱ्यांना बोगस बियाणे आणि खतं मिळू नये यासाठी आपण कारवाई करणार का? शशिकांत शिंदे यांचा प्रश्न तसा थेट होता, परंतु यावरती कृषी मंत्र्यांनी काय उत्तर दिलं तर तेही पाहून घ्या। की राष्ट्रीय वित्त विभागाशी चर्चा करून GSTच्या संदर्भात काही निर्णय घेता आला तर निश्चितपणे शासन घेईल। नंबर 2, खतांच्या बोगस बियाणं, बोगस औषधं, बोगस खतं या संदर्भामध्ये अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत सभापती महोदय, आणि या संदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण चौकशा केल्या, बऱ्याच लोकांची कारवाई सुरू आहे। त्यामुळे एक्झॅक्ट फिगर मी काल सभागृहामध्ये मांडलेली आहे, परंतु त्याच्यावर कारवाई सुरू आहे। आणि अशा प्रकारचं कुठल्याही खताच्या बियाणाच्या औषधाच्या बाबतीमध्ये जर कुठे बोगसपणा जर आढळला आणि कोणी जर या ठिकाणी जर अर्ज केला तर त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल अध्यक्ष महोदय। आणि सन्माननीय शिंदे साहेब सांगतील त्यावेळेस एक बैठक आयोजित करून त्यावर यथायोग्य निर्णय आम्हाला घेता येईल। तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी त्यांचं उत्तर दिलं, परंतु खरं म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना, एकूणच देशातील शेतकऱ्यांना निविष्ठांवरचा जो काही GST आहे त्याच्यामुळे उत्पादन खर्चात त्यांच्या वाढ झालेली आहे। खतं असतील, कीटकनाशक असतील यावरती किंवा यंत्र असतील शेतीचे, याच्यासाठी शेतकऱ्यांना ज्यावेळेस ती खरेदी करायची असते त्यावेळेस GST भरावा लागतो, GST त्यासाठी मोजावा लागतो आणि त्यामुळं या ज्या काही निविष्ठा आहेत, यंत्र आहेत, शेतीला पूरक अशी अवजार आहेत, याच्यासाठी शेतकऱ्यांना जास्त पैसा मोजावा लागतो आणि त्यामुळेही शेतकऱ्यांची लूट होते असाही शेतकऱ्यांचा एक प्रश्न आहे। आणि या संदर्भात आज विधिमंडळात हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आलेला होता। अर्थात कृषी मंत्र्यांनी यावरती जे काही उत्तर दिलंय की आपण याच्या संदर्भात केंद्र सरकारशी चर्चा करू आणि त्यानंतर निर्णय घेऊ असं राज्य सरकारची त्यांनी भूमिका मांडली आहे। त्याबद्दल नेमकं काय होतंय याकडे आपलं लक्ष असणार आहे। तर आज विधान परिषद आणि विधानसभेत जे काही कामकाज झालं त्यातले हे 2 महत्त्वाचे मुद्दे शेतकऱ्यांसाठी होते। याबद्दल आता तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।